नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ताचौली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्याचा की 8व्या हप्त्याचा लाभ किंवा फेब्रुवारी महिन्याचा जो काही लाभ असणार आहे 1,500 रुपयाचा, तो आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यात येणार आहे आणि बऱ्याच काही कमी महिला असणार आहेत ज्यांना की आता हा लाभ मिळणार आहे। वर्तमानपत्र असतील किंवा मीडियाच्या माध्यमातून या बातम्या पसरत आहेत की अपात्रतेसाठी तुमची जी काही स्क्रुटनी आहे म्हणजे छाननी आता सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहेत किंवा ज्यांचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा लोकांना किंवा अशा महिलांना अपात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे। नेमका आता ही 4 चाकीची तपासणी कशी होणार? उत्पन्नाचा दाखला तर आपण 2.5 लाखाचा दिला आहे, मग आपल्याला उत्पन्न जास्त आहे याची तपासणी कशी होणार आणि आपल्याला अपात्र कसं करण्यात येणार तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। माहिती सुरू करण्यापूर्वी माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा जो काही 8व्या हप्त्याचा लाभ आहे 1500 रुपयाचा, जो फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे। आता ज्या माता भगिनींना जानेवारीचा लाभ मिळालेला आहे त्यांना आता ही हुडहुड लागली आहे की आपण फेब्रुवारीमध्ये पात्र राहणार आहोत का नाही, कारण आता निकष जे आहेत ते एकदम टाईट करण्यात आलेले आहेत। स्क्रुटनी किंवा छाननी ही एकदम जोरात चालली आहे, युद्ध पातळीवरती चालली आहे। कारण आपण पाहतो की राज्यात जवळपास 2,40,00,000 महिला आहेत ज्या की दर महिन्याला या 1500 रुपयाचा लाभ घेत आहेत आणि असं अपेक्षित करण्यात येते की 20 ते 25% महिला या बोगस आहेत किंवा ज्या पात्रतेमध्ये बसत नसताना सुद्धा पात्र करण्यात आलं होतं निवडणुकीच्या अगोदर। कारण कुणालाच सरकारला कुणाच्याच रोषाला सामोरं जायचं नव्हतं, त्यामुळे सर्वांनाच जे काही सुरुवातीचे 3 हप्ते असतील 4 हप्ते देण्यात आले। ज्यांनी कुणी अर्ज केला त्यांना पात्र करण्यात आले आणि आता जेव्हा सरकारच्या तिजोरीवरती याचा भार सहन होत नाहीये तर पात्रतेचा तलवार अपात्रतेची तलवार जी काय आहे ती या महिलांवरती चालवण्यात येत आहे। नेमकं 4 चाकीच्या बाबतीत आता काय होणार आहे हे एक समजून घेण्याची गोष्ट आहे की तुमची 4 चाकी आहे तुमच्या घरात तुमच्या नावाने किंवा तुमच्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या नावाने 4 चाकी असेल किंवा घरातल्या कुणाच्याही सदस्याच्या नावाने 4 चाकी असेल तर कसं सरकारला समजेल आणि त्यानंतर तुम्ही अपात्र कसे व्हाल ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे। कारण आता या गोष्टीसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांना सेविका जे आहेत अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांना एक अधिकार देण्यात आलेला आहे किंवा एक नवीन जबाबदारी देण्यात आली आहे की तुम्हाला तुमच्या क्षेत्रातल्या जे काही एरिया आहे गाव असेल तुम्हाला तिथं पाहणी करायची आहे की कोणाच्या घरासमोर गाडी आहे ती कुणाच्या नावावरती आहे आणि अशा याद्या आता त्यांना हे महिला व बालविकास मंडळांकडे देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि त्या याद्या मंडळाकडनं ह्या आयुक्ताकडनं जातील, आयुक्ताकडनं मग मंत्रालयात जातील आणि त्यानंतर त्यावरती कारवाई करण्यात येणार आहे। मग नेमका आता हा प्रश्न पडलेला आहे की खरंच अंगणवाडी सेविका ज्यांना की बरेच साऱ्या जबाबदाऱ्या अगोदरच देण्यात आल्या आहेत त्यामध्ये या जबाबदाऱ्या कशा पार पडतील? कारण आपण पाहतो की नोंदणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकेवरती दिली होती आणि त्यामध्ये त्या कितीपत यशस्वी ठरण्यात आल्या होत्या, कारण शेवटी पुन्हा पोर्टल सुरू करण्यात आलं आणि पोर्टलच्या माध्यमातूनच महिलांना पात्र करण्यात आलं होतं। आता यामध्ये वैयक्तिक ही गोष्टी होऊ शकतात की कुणाला कुणाच्या वैयक्तिक जे काही संबंध आहेत त्याच्या संशी निगडीत जर काही 4 चाकी असेल तर ती 4 चाकी दाखवली जाईल का किंवा ज्यांची नसेल त्यांची दाखवली गेली त्यांच्याच नावावर आहे म्हणून सांगण्यात आलं तर यामध्ये परत संभ्रम आहे। ही योजना कशा प्रकारे अपात्रतेची जी काही क्रिया आहे ही चालते। त्यासोबत दुसरी महत्त्वाची अट अशी होती की तुमचं वार्षिक उत्पन्न किंवा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा कमी असलं पाहिजे आणि त्याचा पुरावा म्हणून जे कोणी ओपन कॅटेगरीमध्ये होते त्याचा पुरावा किंवा ज्यांच्याकडे राशन कार्ड नव्हतं त्यांनी उत्पन्नाचा दाखलाही सादर करण्यात आला होता। आता त्या उत्पन्नाचा दाखला किंवा कागदपत्राची छाननी जरी केली तर जर तुम्ही ओरिजिनल किंवा खरोखर उत्पन्नाचा दाखला दिला असेल 2.5 लाखाच्या आतला तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। परंतु ज्यांचं कुणाचं रेशन कार्ड सादर केलं आहे केशरी किंवा पिवळं रेशन कार्डचा सादर केला आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्स पेयर असाल तुमच्या कुटुंबात जर कोणी आयकर भरत असेल तुमची उत्पन्न आता जे 7.5 लाखापर्यंतची सूट या वर्षापर्यंत म्हणजे मागच्या वर्षी जी 7.5 लाखाची सूट आहे त्यापेक्षाही जास्त जर तुमचं उत्पन्न असेल आणि तुम्ही टॅक्स पेयर असाल तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोणी टॅक्स पेयर असेल तर यामध्ये छाननी अंतर्गत जर तुम्ही निदर्शनास आलात तर तुम्ही अपात्र होऊ शकता। याच्या 2 कारणाव्यतिरिक्त तिसरं कुठलंही अत्याधिक मोठं कारण नाही आहे
की तुम्ही अपात्र व्हाल. छोटे मोठे कारणं आहेत, जसे की तुम्ही इतर कुठल्या सरकारी योजनेमधनं लाभ घेत असाल किंवा तुम्ही सादर केलेले कागदपत्र हे बोगस आहेत, आक्षेपार्ह आहेत, तर ह्या कारणं सोडले तर तुम्ही अपात्र होणं अशक्य आहे. त्यामुळं निश्चित राहा. लाडक्या बहिणींना जी काळजी लागलेली आहे दर महिन्याला किंवा आता या महिन्याचा लाभ मला मिळणार का, या 2 गोष्टी आहेत. तो 4 चाकी ज्याची तपासणी कशी होणार मी तुम्हाला सांगितलं. त्यासोबतच उत्पन्नाचं जर तुम्ही खरोखर उत्पन्न 2.5 लाखाच्या खालचं दिलं असेल तर काळजी नसावी. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी दिलासादायक आणि उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.